नमस्कार. आपल्या सर्वांना माहीत आहे कोणावरती अन्याय अत्याचार झाला की त्या ठिकाणी सर्वात अगोदर जर कोणी धावून जात असेल मदतीला तर तो आहे बौद्ध समाज, आंबेडकरवादी लोक म्हणजेच आंबेडकरी विचारांचे लोक. कोणत्याही समाजाच्या व्यक्तीवरती अन्याय अत्याचार झाला की सोशल मीडियावरती व्यक्त होणं असो किंवा रस्त्यावरती उतरणं असो त्याला न्याय मिळवून देण्यासाठी यासाठी बौद्ध समाज नेहमीच समोर असतो आणि नेहमीच पुढच्या स्थानावरती असतो. तर नेमकं त्याचं झालंय काय? एका ठिकाणी हिंदू बांधवांवरती, हिंदू महाराजांवरती अन्याय अत्याचार करण्यात आला आणि त्यांच्याच हिंदू सरकारकडनं म्हणजे BJPकडनं. परंतु त्या ठिकाणी त्यांच्या मदतीला इतर कोणीही आलं नाही, परंतु त्या ठिकाणी आंबेडकरी विचाराचे लोक त्यांच्या मदतीला धावलेले आहेत. तर नेमकं काय घडली, कुठली घटना आहे, संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत. परंतु तत्पूर्वी तुम्हाला विनंती असेल, आपल्या चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. त्याचं झालं असं की प्रयागराज या ठिकाणी जे आहे गेल्या काही दिवसापूर्वी अविमुक्तेश्वर नावाचे एक महाराज आहेत ते त्या ठिकाणी गेले होते. त्या ठिकाणी गेल्यानंतर ते शंकराचार्य आहेत असं बोललं जातं आणि त्यांच्यावरती त्या ठिकाणी पोलिसांकडनं लाठीचार्ज करण्यात आला आणि त्यासोबत त्यांचे जे काही समर्थक होते, हिंदू बांधव होते, त्यांना अक्षरशः पोलिसांकडनं ओढताण करण्यात आली, मारहाण करण्यात आली. त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावरती अतिशय मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले, परंतु त्याबाबत कुठल्याही हिंदू व्यक्तीने पोस्ट केली नाही किंवा कुठल्याही हिंदू व्यक्ती त्या ठिकाणी मदतीला धावला नाही. परंतु त्या ठिकाणी जे आहे चंद्रशेखर आझाद हे जे आहेत आझाद समाज पार्टीचे नेते हे त्या ठिकाणी मदतीला आले. ते समोर येऊन म्हणाले की आमची विचारधारा जरी वेगळी असली तरी मानवतेच्या नात्याने जर एखाद्या माणसावरती अन्याय अत्याचार होत असेल मग तो कुठल्याही विचारधारेचा असो, आम्ही त्याच्यासाठी मदतीला येऊ. हेच अविमुक्तेश्वर महाराज मित्रांनो गेल्या काही दिवसापूर्वी त्यांनी बौद्ध समाज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात एक वक्तव्य देखील केलं होतं. परंतु त्याबाबत त्या ठिकाणी जे आहे आंबेडकरी विचाराच्या लोकांनी ती गोष्ट लक्षात नाही ठेवली. त्या ठिकाणी त्यांनी फक्त एक गोष्ट लक्षात घेतली की ज्याच्यावरती अन्याय झाला तो एक माणूस आहे, ज्याला मारहाण करण्यात आली तो एक व्यक्ती आहे आणि अशा व्यक्तीच्या मदतीला आपण धावलं पाहिजे. आणि त्यासाठी चंद्रशेखर आझाद हे त्या ठिकाणी त्यांच्या मदतीला धावले. आझाद समाज पार्टीचे लोक त्यांच्या मदतीला धावले आणि त्यासोबत आंबेडकरी विचाराचे लोक देखील त्यांच्यासाठी समोर निघून आले. तर यावरून एक गोष्ट नक्की लक्षात येते की अन्याय अत्याचार कोणत्याही जाती धर्माच्या व्यक्तीवरती झाला तर बौद्ध समाजाचे लोक, आंबेडकर विचाराचे लोक देशाच्या कोणत्याही कान्याकोपऱ्यात असो त्या ठिकाणी मदतीला धावतात. तर याबाबत तुमचं काय मत आहे खाली कॉमेंट करून सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.